हॅलो हॅलो. तर यावेळेस मात्र ग्रुप 3 ला सुरुवात होतीये. क गटाला सुरुवात होतीये मित्रांनो. शेवटचे 8 संघ या स्पर्धेमधले आपण पाहिलं तर एकीकडे आपण पाहतोय जिद्दी मराठा शेडगेवाडी, आणि तसंच आपण पाहिलं त्यांच्या विरुद्ध खेळत असताना छत्रपती 11 कोळेकरवाडी. टॉस जिंकला छत्रपती 11 कोळेकरवाडीने आणि प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर यावेळेस मात्र बॅटिंगमध्ये सामना करण्यासाठी फलंदाज शुभम आणि किरण मात्र मैदानात उतरलेत. तर गोलंदाजीची कमान सांभाळण्याची जबाबदारी मात्र दिली जाते ती गोलंदाज अनिकेतच्या खांद्यांवरती. तर यस, पंचांचा इशारा, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिला बॉल यावेळेस मित्रांनो अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू आहे. इथे आपण पाहिलं तर वेगाने बीट केलं जातंय. अचूक टप्प्यावरती मारा मात्र केला गेलाय आणि तेच कारण आहे ते इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. गोलंदाज अनिकेत 23 थरार गोलंदाज आहे, भन्नाट वेग आहे. शुभम मागच्या आठवड्यामध्ये निराश केलं होतं शुभमनं मित्रांनो, परंतु या आठवड्यामध्ये थोडंसं मी म्हणेल कॅल्क्युलेशन करावं लागेल. आपण एक महत्त्वपूर्ण फलंदाज आपल्या टीमचे आणि त्या प्रकारची खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये या आठवड्यामध्ये आपल्या जिद्द मराठा प्रतिष्ठान शेडगेवाडी या टीमसाठी करावं लागेल. स्वामी या मॅचचे कॅप्टन, त्यांचं देखील स्वागत असेल या अष्टविनायक चषक 2024 मध्ये. सातत्यानं प्रेम दाखवलं त्यांनी देखील गेल्या 3 ते 4 वर्षांपासून माझ्यावरती आणि वेळोवेळी मात्र या पाटण तालुक्यामध्ये समालोचन करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होतीये. यावेळेसचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मित्रांनो, हा शरीराचा वेध घेतोय, इजा नसावी. शुभम मित्रांनो थोडंसं आपण पाहिलं तर चेहऱ्याचा वेध घेणारा हा बॉल होता आणि इथे निर्धाव चेंडू पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शुभम मात्र थोडासा खुटफुटतोय मित्रांनो. आज या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी धारदार सुरू आहे आणि तेच कारण आहे की जकडून ठेवलं गेलंय पूर्णपणे शुभम याला. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु नकार आलाय. खराब निर्णय मित्रांनो शुभम याचा, परंतु अंतिम क्षणाला देखील पुन्हा एकदा नकार. इथे 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण झाल्या असत्या, परंतु कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. केवळ एक सिंगल आली डिक्लेअर स्वरूपाची. त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर आतापर्यंत 4ही चेंडू निर्धाव, एकूण 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलकाचा जर का आपण विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या आहे ती बिनगडी बाद फक्त आणि फक्त एक. लास्ट बॉल, एक मोठा फटका इथे मात्र नितांत गरजेचा. शुभमच्या बॅट मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. यावेळेस मात्र ओव्हर कव्हर्स बॉलला दाडले बाउंड्री लाईनच्या बाहेर, घासत पुसत कुतकुल्या करत सीमारेखा पार. 4 धावांसाठी मिळतोय बेमिसाल असा शानदार चौकार. तर यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा सुरुवात जर चांगली करता आली नाहीये मित्रांनो, परंतु शेवट अतिशय सुरेख केला गेलाय. शुभम त्याच्याकडनं अपेक्षा वर्तवली गेली. म्हणेल गोलंदाजी हे मजबूत पक्ष मित्रांनो शेडगेवाडी संघाचं. तर कोळेकरवाडी संघ म्हटला तर त्यांची फलंदाजी, फलंदाजांचा तोफखाना असलेला हा संघ आहे मित्रांनो. आणि अशा वेळेस जेव्हा सेकंड इनिंगमध्ये ही मॅच जाईल ना त्यावेळेस एक वेगळी मजा येणार आहे. त्यामुळे शेडगेवाडी संघाला कमीत कमी 35 धावा मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं. यावेळेस गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज अंकित मात्र मैदानाच्या आतमध्ये. टीम कडून सांघिक स्वरूपाचं दुसरं तर स्वतःचं पहिलं षटक मात्र घेऊन येतात गोलंदाज अंकित, जर्सी नंबर 7. पहिलाच बॉल फटका फसतोय, मिस टायमिंग स्ट्रोक जज करतोय क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र चूक चूक आणि चूक.
चेंडू भूमीला दान होतोय आणि इथे चांगलं क्रिकेट शुभमच्या माध्यमातून, चांगला निर्णय किरणच्या माध्यमातून. मित्रांनो वाट बघत राहिले नाही कॅच होते की नाही, परंतु रनिंग बिटवीन द विकेट वरती मात्र कुठेतरी यश दर्शवताना आपल्याला पाहायला मिळाले. तर इथे आपण पाहिलं तर 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या वेगाने वाढतीये, 7 धावा. इथून धावसंख्येला आकार देण्याचं काम करावं लागेल. पुन्हा एकदा फटका फसतो, इथे देखील चूक होईल का, परंतु नाही मित्रांनो, मागच्या बॉलवरती जरूर संधी दिली, परंतु इथे मात्र माघारी परतावं लागेल. किरण नावाचं वादळ उंचपुरा फलंदाज निराशा हाताशा घेऊन तंबूच्या दिशेने माघारी परतताना पहिल्या विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅचमध्ये. तर इथे आपण पाहिलं तर पहिल्या विकेटचं पतन मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश येतोय मित्रांनो वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. शुभम अजून देखील उपस्थित आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, परंतु त्या व्यतिरिक्त अजून देखील चांगली कामगिरी त्याला करता आलेली नाहीये. कोळेकरवाडी संघ छत्रपती 11 कोळेकरवाडी मित्रांनो, काय सुरेख जर्सीज आहेत त्यांच्या. आपण पाहिलं तर जणू की काय इंग्लंड संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला किंवा साऊथ आफ्रिका संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय असं वाटतंय. यावेळेस मात्र ओव्हर कव्हर चेंडू घेण्याचा प्रयत्न, खराब आउटफील्ड मित्रांनो, तिचा परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. दुसऱ्या धावेची संधी आणि इथे मात्र दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. सिंगल डबलने तितकासा फरक पडणार नाही मी म्हणेल कोळेकरवाडी टीमला. इथे तुम्हाला धावा करायच्या असतील तर षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावी लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस फुल टॉस आहे, त्याला लपेटलाय, झेल घेण्याची संधी आणि इथे मात्र झेल बाद होतोय. फुल टॉस होता मित्रांनो आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याला देखील कन्वर्ट करता आलेलं नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. तू चल मैं आया अशी गत मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर येत आहेत. इनॅट नंबर 4 सागरची वर्णी लागते मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर कामगिरी करावी लागेल. अभी नहीं तो कभी नहीं मित्रांनो, या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खूप मोठ्या आशा अपेक्षा घेऊन तुम्ही मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि अशा वेळेस चांगला खेळ तुमच्या माध्यमातून होणं हे खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होतील तयार. आखू टप्प्याचा बॉल मित्रांनो, सागर स्ट्राईकला. यावेळेस मात्र समजू शकले नाहीयेत. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. हात सिलसिला मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये देखील राहिला होता शेडगेवाडी टीमचा. गोलंदाजी त्यांनी गोलंदाजीच्या जोरावरती जरूर सुपर 6 पर्यंत ते पोहोचले होते, परंतु फलंदाजी म्हणेल तितकीशी दमदार अजूनपर्यंत आलेली नाहीये. कोळेकरवाडी संघ चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजांचा तोफा खाना असलेला हा संघ मित्रांनो, परंतु गोलंदाजी देखील तितकीच लाजवाब केली जाते. पुन्हा एकदा डॉट बॉल. इथून खेळ समाप्त झाला 2 षटकांचा आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या जर का आपण पाहिलीत तर फक्त आणि फक्त 9 धावा आणि या 9 धावा जमवताना देखील 2 महत्त्वपूर्ण मोहरे त्यांचे मात्र गारद झालेत. तर यावेळेस ऋषी कोळेकर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. चला 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 मॅच सुरू करायची आहे. वेळ घेताय तुम्ही. षटक समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकाला भरपूर वेळ होतोय मित्रांनो. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला.
यावेळेस मात्र शुभमची ताकद आणि नजाकत, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. छत्रपतींचा छावा, मिळतील 6 धावा. षटकार. शांत बसायला काय मी संत आहे का हे सांगणारा फटका शुभमने मात्र मैदानाच्या आतमध्ये धडकवलाय. बॉल जातोय सीमा पार. 6 धावा मिळतात मित्रांनो. षटकार येतोय. 11 चेंडू बाकी आहेत. अजून देखील 3 ते 4 षटकार अशा प्रकारे ठोकावे लागतील शुभमला. फुल टॉस होता मित्रांनो, परंतु पूर्णपणे मिस केलाय. नाराज असेल, हताश असेल, धन्यवाद पंच. पंचांचा हाताचा पंजा म्हणजे 22च्या माध्यमातून सिंगल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. चांगलं मी म्हणेल गोलंदाजी तितकीशी चांगली नव्हती या बॉलवरची, परंतु फलंदाज फसलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बरोबर तयार. यावेळेस शुभम पुन्हा एकदा वारंवार ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये फक्त ताकद लावून गरजेचं नसतं, ताकदीसोबत बुद्धी देखील वापरणं थोडंसं गरजेचं, आणि तेच थोडंसं कमी पडतंय. चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. चेंडू टाकण्या अगोदर शॉर्ट सिलेक्शन केलं जातं की हा चेंडू मी याच दिशेला खेळेल, आणि तेच कारण आहे की बॅक टू बॅक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल पंच आमच्या दिशेने वळणार. जरूर आम्हाला इशारा करतायत अवांतर चेंडूचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. या मॅचची ही पहिली अवांतर धाव आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नोंदवली जाते. टीमची धावसंख्या 17च्या घरामध्ये. षटकातले 3 चेंडू झालेले आहेत. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. शुभम जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत 35+ धावा होणार यामध्ये शंका नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट येऊन लॉंग ऑन आणि मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू खेळायचा होता, परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. एक षटकार आला, परंतु त्यानंतर तुम्ही सलग 2 चेंडू जर का डॉट कराल मित्रांनो तर आपण पाहिलंत ना तर तो षटकार लगवणं देखील उपयोगाचा नाहीये. षटकार आल्यानंतर जरी सिंगल डबल आल्याचा धावसंख्या चालू ठेवली असती तरी देखील वेगळं चित्र, परंतु षटकारानंतर बॅक टू बॅक डॉट बॉल्स. बॅटची आउटर एज परंतु जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेवरती तुम्हाला खुश राहावं लागेल. इथून जवळपास आपण पाहिलं तर या षटकातला हा 5वा चेंडू समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावा धावपटालावरती. खराब प्रदर्शन मित्रांनो शेटकेवाडी टीमचं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र ताकदीचा वापर, टोला प्रॉपर, एकच फाईट आणि वातावरण टाईट. चेंडू सीमा पार, बिग हिट. षटकार. तर नक्कीच आपण पाहिलं तर इथे मात्र सन्माननीय श्री अक्षय शेठ तुपे साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. मालक प्रेमी म्हणून ज्यांना ओळखलं जातं. तुपे साहेब स्वागत आहे आपला अष्टविनायक चषक 2024 मध्ये. 2024ला बाय बाय बोलणारी ही स्पर्धा मित्रांनो लास्ट बॉलवरती येतोय. षटकार. 3 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या झाली ती मात्र 24. चला पुढची मॅच आपण पाहिलं तर पुढची मॅच असेल दत्तकृपा 11 घोटील त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल श्री लक्ष्मी माता क्रिकेट तुपेवाडी. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल की या आपलं स्वागत आहे अष्टविनायक चषकामध्ये. आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. घोटील संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर तुपेवाडी संघाचे संघनायक. तुपेवाडी संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल दत्तकृपा 11 घोटील संघाला की या आम्ही आपली वाट पाहतोय. नाणेफेकीसाठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे. बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या दिशेने वळूया. अंतिम षटकासाठी गोलंदाज उमेश यांचा वापर मात्र करण्यात येतो. एक स्टार खेळाडू मित्रांनो या पाटण तालुक्याचा. दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये याचं नाव मित्रांनो आज नक्कीच घेतलं जातं. जर्सी नंबर 45 रोहित शर्मा यांचे फॅन. परंतु रोहित शर्मा सध्या आपण पाहिलं थोडंसं आउट ऑफ फॉर्म आहेत, परंतु आपला उत्तम एका जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पहिलाच बॉल इथे मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. वाचाल तर वाचाल ही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज उमेशच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्या प्रयत्नात पहिला बॉल इथे मात्र येतो निर्धाव. 30 यार्ड मधल्या सर्कल सिंगल सेव्हिंग पोझिशनला, कारण की शुभमला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जाणार हे सगळ्यांना माहिती आहे.
आणि त्याचसाठी मित्रांनो सर्व क्षेत्ररक्षक सिली पोझिशन मध्ये मात्र ठेवण्यात आलेले आहेत. सिली पॉइंट आपण पाहिलं तर सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन आणि त्यानंतर शॉट फाईन लेग. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री सागर फौजी सर यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर फौजी आहेत पेशाने आपण पाहू शकाल. भारताची सेवा त्यांच्या माध्यमातून वर्षभर घडत असते आणि यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या मैदानावरती उपस्थित आहेत भारताचे जवान सन्माननीय श्री सागर तुपे सर. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन नक्कीच स्थानापन्न व्हायचं आहे. मित्रांनो ते सीमेवरती जागे असतात त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये सुरक्षेने झोपू शकतो. अशा भारतीय जवान सागर तुपे यांना मी विनंती करेन की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. इथे चूक 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 आणि चूक घडतीये. हा झेल घेणं गरजेचं होतं. शुभमला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न सफल तर झाला होता परंतु विफल करून टाकला तो क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं तर संकेत यांच्या अंकित यांच्या माध्यमातून शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. शुभम स्ट्राईक वरती आहे. 27 झाल्यात. 2 मोठे फटके 40 पर्यंत आव्हान मिळू शकतं. एक तर आलाय मित्रांनो घुटना टेक परंतु इथे आपण पाहिलं तर इट्स अ विकेट. फटक्यामध्ये ताकद होती परंतु एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. सीमारेषेलगत चांगला झेल आपण पाहिलं तर अजय यांच्या माध्यमातून पूर्ण केला जातोय. शुभम बाद होतोय. जरूर 2 षटकार ठोकलेत परंतु निर्धाव चेंडूची संख्या भरपूर होती मॅच मध्ये. तर नक्कीच 12 प्रतिनिधी सांगतायत अजय सारखा कॅचर आमच्या टीम मध्ये नाहीये. तुम्ही अजयकडे बॉल गेल्यानंतर षटकार बोलूच कसं शकता. तर ते मात्र षटकार नव्हे कॅच पूर्ण केल्या गेल्या अजयच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन आलेत. अजून देखील चंबूमध्ये आपण पाहिलं तर शेडगेवाडी संघाचे संघनायक विनोदजी कदम स्वामी आपल्याला पाहायला मिळतात. आज अनुपस्थित आहेत. जर यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असेल तर स्वागत आहे आपलं देखील या अष्टविनायक चषक 2024 मध्ये. फटका फसतोय. बॉल हवेमध्ये होता परंतु अंतिम क्षणाला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतो. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि तो देखील पूर्ण. या बॉलवरती मिळेल डबल. टीमच्या धावसंख्येमध्ये 2 ने होईल वाढ. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 29च्या घरामध्ये. आणि या संपूर्ण पूर्वजातील शेवटचा चेंडू. इथे जर का षटकार आला तर 36चं टार्गेट. इथे चौकार आला तर 34चं टार्गेट. परंतु इथे आपण पाहिलं तर काहीच येत नाही त्यापैकी. फक्त आणि फक्त 1 धाव येते. एका धावेने टीम मात्र जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. आणि विजयासाठी आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरिता 31 धावांची गरज.
चला गोटील संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर तुपेवाडी संघाचे संघनायक दोनही टीमच्या कॅप्टन्सना पुन्हा एकदा विनंती असेल की प्लीज आपण टॉससाठी यायचं आहे. वारंवार तुम्हाला कॉल केले जात आहेत गोटील संघ आणि तुपेवाडी संघ. हा कॉल शेवटचा असेल. इथून पुढे तुम्ही पहिला बॉल टाकण्या अगोदर जर का आला नाहीत मित्रांनो तर मॅच 3 षटकांची असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. या मॅचचा पहिला बॉल टाकण्या अगोदर जर टॉससाठी तुम्ही टॉस बॉक्सवरती नसाल तर पुढची मॅच 3 ओव्हरची असेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल टॉस बॉक्सकडे थोडासा कॅमेरा फिरवायचा आहे. महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस इथे आपण पाहिलं तर होत असताना एकीकडे गोटील संघ त्यांच्या विरुद्ध खेळत असताना तुपेवाडी संघ आमचे अनिल जाधव टॉस करत असताना या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक सातत्यानं कालच्या दिवसभर आणि आत्तापर्यंत भरपूर मेहनत घेतली. ही स्पर्धा यशस्वी कशा प्रकारे होईल याच्यासाठी नुकत्याच झालेल्या टॉसमध्ये मानकरी ठरलाय तो मात्र गोटील टीमने. चला गोटील संघ निर्णय कळवा. पंच विनोद सर 1 मिनिट आपण व्यासपीठाशी तर कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेची नियमावली आहे आणि काही खेळाडू प्रॉपर ड्रेसिंगमध्ये नाही आहेत.
तर गोलंदाजी मार्क वरती एक वेगवान तेज तरार फ्युचर ऑफ पाटण म्हणणारा गोलंदाज प्रथमेश. स्ट्राईकला अनिकेत पहिलाच बॉल. इथे मात्र क्लीन बोल्ड. एसट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात मित्रांनो. त्रिफळाचित बाद करून टाकलंय पहिल्याच चेंडूवरती. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अजय जात आहेत. इनाट नंबर 3 विजयासाठी लक्ष आपण पाहिलं तर 31 धावांचं आहे. तर नक्कीच या विभागामध्ये चिलक्या या नावाने प्रसिद्ध विराट कोहली यांचे फॅन आहेत. ॲग्रेशन पाहायला मिळेल का बॅटच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं. डावखुऱ्याचा फलंदाज आहे मित्रांनो अजय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये साहिलला मात्र पहिल्याच बॉलवरती सफलता मिळते. फ्लाईट दिला गेला होता चेंडूला लेगस्टिकवरती केला होता आणि पूर्णपणे चेंज ऑफ पेस पहिल्याच बॉलवरती थोडासा पेस कमी होता आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र त्रिफळ उद्ध्वस्त करून टाकलेत फलंदाजाच्या. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु आपण पाहिलं तर सीमारेषेच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील केला नाहीये. बॉल जातोय मित्रांनो सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. तर 4 धावा येत आहेत. चौकार मैदानावरती लगवला गेलाय. आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहिलं तर अजय यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. यावेळेस बॉलर्स बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आहे मित्रांनो. साही प्रथमेश एक जबरदस्त गोलंदाज आहे मित्रांनो. एक तेज तरार गोलंदाज आहे आणि निर्धाव चेंडू कशा प्रकारचे टाकायचे हे त्याला मात्र अगदी बरोबर आणि योग्यरित्या माहिती आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करत असताना यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. वा काय कमालीची वाखण्याजोगी गोलंदाजी आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. जर का तो चौकार गेला नसताना क्षेत्ररक्षणाचा तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला नाही तर मात्र मॅच अजून देखील गरमागरमीची पाहायला मिळाली असती. कारण की आपण पाहिलं ना गोलंदाजी करतो जिद्द मराठा प्रतिष्ठान शेडगेवाडी संघ त्यांची ताकद आहे त्यांची गोलंदाजी. तर फलंदाजी करतो छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ त्यांची ताकद आहे त्यांची फलंदाजी आणि तीच ताकद मात्र एकमेकांची आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दिसताना. यावेळेस कट केलं बॉलला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेकरिता 5व्या चेंडूवरती मात्र मिळते सिंगल. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती 5 धावा. उमेश मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून खेळ पाहतोय मित्रांनो. एक विस्फोटक फलंदाज, एक घातक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे या मैदानाच्या आतमध्ये या पाटण तालुक्यामध्ये. त्याला अद्याप देखील स्ट्राईक मिळालेली नाही आहे परंतु प्रथमेश इम्प्रेसिव्ह कामगिरी मित्रांनो. कौतुक करावं एवढं कमी या प्रथमेशचं. त्या प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. बॉलर्स बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. प्रथमेशची गोलंदाजी हे भविष्य मित्रांनो या पाटण तालुक्याची. याची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर लाजवाब गोलंदाजी आहे मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती एखादा फलंदाज तुम्हाला चौकार लगावतोय तदनंतरचे 4ही चेंडू तुम्ही त्याला शांत ठेवताय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचं. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती.
खराब चेंडू आहे मित्रांनो. पंच इशारा करतील नो बॉलचा. यस थँक्यू अंपायर. मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या बाहेर चेंडू पिच केला गेलाय. मी म्हणेल गोलंदाज आपण पाहिलं तर सतीश सारखा गोलंदाज या संघामध्ये आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही चांगलं प्रेशर निर्माण केलंय. सतीशला जर का गोलंदाजी दिली असती ना मित्रांनो अजून प्रेशर निर्माण या मैदानाच्या आतमध्ये झालं असतं. परंतु त्यांचे थोरले बंधू सचिन यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय आणि ते कशा प्रकारची कामगिरी करतील. यावेळेस आपण पाहिलं तर फ्लाईट दिली होती. फ्री हिट बॉल होता परंतु त्याच्यावरती आपण पाहिलं तर मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू खेळला गेलाय. झालंय तरी काय मित्रांनो या कोळेकरवाडी टीमला एक आत्मविश्वासपूर्ण फटका यांच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे आणि तदनंतर चांगली खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होतील तयार. यावेळेस फ्रंट फूटवरती येत जागा बनवून चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. एक धाव परंतु मित्रांनो इथे नक्कीच प्राप्त होते डिक्लेअर स्वरूपाची. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाही आहे शेडगेवाडी टीमला कारण की अजून देखील सतीशचं एक षटक या मॅचमध्ये बाकी आहे आणि त्यांचं षटक मित्रांनो निर्णायक असणार यामध्ये मात्र कोणत्याच प्रकारची शंका नाही आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे आपण पाहिलं तर आडव्या बॅटने फटका एक्झिक्यूट केलाय 4 धावांसाठी. इथे मात्र मिळतोय चौकार. फ्लाइटेड चेंडू टाकले जात आहेत मित्रांनो. चौकाराच्या मदतीने उमेश मात्र ठोकतो यावेळेस. या फ्लाइटेड बॉलच्या मदतीने उमेश ठोकतो यावेळेस मात्र चौकार. चांगली खेळी मित्रांनो उमेश यांच्या माध्यमातून. चला चेंडू जर का येत नसेल तर नवीन चेंडू द्यायचा आहे. दुसरी ओव्हर आहे. मॅचच्या परिस्थितीनुसार चेंडूची पूर्तता करा आयोजक. जुना चेंडू. कुठे गेला बॉल आज काय गेला त्यो तिथं असणार आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर लेग स्टिक्स सोडून जातोय. पंच इशारा करतात अव्हांतर चेंडूचा. अव्हांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडतीये. टीमची धावसंख्या एक घर पुढे सरकतीये. कोळेकरवाडी संघाला मात्र हा अवांतर चेंडू नक्कीच मैदानावरती प्राप्त होतोय. चला मॅच बॉल मैदानात आलाय तो चेंडू परत करायचा आहे. 12 धावा झाल्या 12 रन्स. 3 चेंडू झालेत फक्त या षटकातले. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. या बॉलला अक्षरशः फेकून दिलं मित्रांनो सीमा पार. षटकार. तर लांब लचक असा षटकार लगवलाय मित्रांनो. मी अगोदरच म्हटलं की सतीशला गोलंदाजीसाठी आणणं गरजेचं होतं. धारदार गोलंदाज आहेत आणि त्या प्रकारची गोलंदाजी नेहमी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. पुढचा बॉल झेल घेण्याची संधी होती. प्राइज विकेट असते मित्रांनो. तर इथे आपण पाहिली तर सिंगल मिळते आहे. सिंगलच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती. 31 धावांची गरज आहे मित्रांनो. अशा वेळेस 19 धावा. थोडीशी एकतर्फी मॅच मैदानावरती. काटेकी टक्कर अजून देखील झालेली नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये एक जबरदस्त मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली परंतु ही मॅच थोडीशी खराब गोलंदाजी राहिली आहे आणि क्षेत्ररक्षणाने देखील नाराज केलंय शेडगेवाडी टीमच्या. यावेळेस मित्रांनो हातभर वळण घेतोय चेंडू.
कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथे संपतोय खेळ 2 षटकांचा. 2 षटकांच्या समाप्ती टीमची धावसंख्या झाली आपण पाहिलं तर 19. येणारे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. अजून देखील मॅच ऑन आहे मित्रांनो. 37चं 1 षटक अजून देखील या मॅचमध्ये शिल्लक आहे. 4 षटकांच्या मॅचमध्ये 3रं षटक खूप महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही धावा चेस करता. अशा वेळेस सतीश स्वतःवरती जबाबदारी घेऊन ही गोलंदाजी करतील का हे देखील पाहणं गरजेचं, परंतु नाहीये. अरे लाव स्टिकर लाव. तर यावेळेचा पहिला बॉल ऑन साईडला वळवला. 1 धाव सहज झाली असती परंतु नकार आला उमेश यांच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती. पुढचा चेंडू. इथे मात्र शॉर्टफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल बॉल जातोय सीमा पार. बिग हिट, षटकार. चला चेंडू द्यायचा आहे. खराब चेंडू. इथे मात्र वाईड +1. सतीशने आज स्वतःला का बॅक केलं मित्रांनो हे अजून देखील या मॅचमध्ये कळलेलं नाहीये. वाईड +1, 2 धावा. टीमची धावसंख्या 27च्या घरामध्ये आणि विजयासाठी इथून आपण पाहिलं तर 4 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका फसतोय की काय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र बॉल जातोय सीमा पार. मॅच विन करणारा षटकार. चला गोटील संघ आपल्या निर्णयासह मैदानात उतरा. गोटील संघ आपला निर्णय कळवा आणि मैदानात उतरा.